बियर वाईट नाही, बियर प्यायली तर चालते, थोडीशी घेतली तर मजा येते. एकदा केल्याने काय होतंय, थोडंसं व्यसन केलेलं चालतं का? चौघं जण प्यायला बसतात, चौथा जो असतो मला फारच छान एन्जॉय मिळाला असं करत करत पिणं हळूहळू वाढायला लागतं. मी कामावर दांड्या मारतोय, माझी नोकरी जायची शक्यता आहे, माझा व्यवसाय बुडायला लागलाय, त्यालाही कुठेतरी जाणीव असते. प्रत्येक व्यसनी माणूस वाईट असतोच असं नाही. व्यसनी माणूस असं नेमकं का वागतो, त्याचं नक्की काय होतं? काही लोक नाही होत ऍडिक्ट, हे कशामुळे होतं? प्रत्येक जण थोडी थोडी पिणारा व्यसनी होईलच असं नाही. एखाद्याला त्याची मर्यादा कळते, एखाद्याला तो एन्जॉय थोडक्यातच बरा वाटतो. जेव्हा आम्ही बघतो उदाहरणं हिस्ट्री घेतानाच सांगतात, अख्ख्या गावात तुम्ही किंवा आमच्या आजूबाजूला विचारा की ह्याच्यासारखा देव माणूस कोणी नाही. व्यसनी माणसामुळे त्याच्या कुटुंबावर काय काय परिणाम होतात? पोलिसांनी तिला पकडून नेलं आणि त्या नशेच्या भरात ह्यांनी बाहेर जाऊन मारामाऱ्या केल्या म्हणून पोलिसांनी त्यालाही पकडून नेलं. आता प्रश्न असा राहिला की घरातल्या त्या 2 छोट्या मुलींचं करायचं काय? डिप्रेशन असेल किंवा एकटेपणा असेल, फक्त व्यसनामुळेच नाहीसं होतं का? मग आपण आजपर्यंत असं कुठं उदाहरण जगात ऐकलंय का की एक आजार बरा करायला आपण त्या माणसाला दुसरा आजार देऊ? व्यसनासाठी लोक काय काय करू शकतात? त्याच्या बायकोचा फोन आला की ताबडतोब तुमच्या केंद्रातनं कोणाला तरी पाठवा. एक चौकभर सुद्धा अंतर गेले नसतील आणि तो त्या दारूच्या दुकानात घुसलाय. नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गंमत म्हणून किंवा मज्जा म्हणून केलेल्या एखाद्या गोष्टीच्या लोक अचानक आहारी जायला लागतात. एकदा केल्याने काय होतंय असं म्हणता म्हणता त्या गोष्टीचं व्यसन कधी होतं ते त्यांना कधीच कळत नाही, आणि मग ते व्यसन करण्यासाठी त्यांना कुठलंही कारण पुरतं. दारू आणि इतर अंमली पदार्थ हे माणसाचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद करून टाकतात. व्यसनी माणूस असं नेमकं का वागतो, त्याचं नक्की काय होतं? तो ह्या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकतो का? थोडंसं व्यसन केलेलं चालतं का? अशा प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत युनिक फाउंडेशनचे संचालक धनंजय मराठे. सर, तुमचं वैचारिक गप्पांमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, मला सांगा, व्यसन म्हणजे नक्की काय असतं? व्यसन म्हणजे आपल्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी सवय असते किंवा आवड असते. म्हणजे आपण उदाहरण घेतलं तर चहा पिणं असेल, कुठलीही सवय असते. पण ती सवय जेव्हा आपल्याला वारंवार करावीशी वाटते किंवा ते न केल्यामुळं आपल्याला अस्वस्थता, बेचैनी, त्रास होतो आणि ती करावीच लागते, त्याला व्यसन असं म्हणलं जातं. म्हणजे आपण जर दारू किंवा इतर व्यसनांच्या बाबतीत बघितलं तर बऱ्याच जणांना सवय असते की आठवड्यातनं 2-3 वेळा किंवा संध्याकाळी एकदा अशी थोड्या प्रमाणात व्यसन मद्यपान करायचं. पण ज्यावेळी माणसाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पुन्हा एकदा ते व्यसन करायची इच्छा होते आणि ते जर मिळालं नाही तर अस्वस्थता निर्माण होते, बेचैनी निर्माण होते, त्रास होतो, तर आपण त्याला नक्की तो व्यसनाधीन झाला आहे हे म्हणू शकतो. हे व्यसन. व्यसनाची सुरुवात थोडंसं घेऊन करू इथनंच होते का शक्यतो? नाही, व्यसनाची सुरुवात असं म्हणता येणार नाही. जगामध्ये अनेक जण पिणारे आहेत, असं नाही आहे की फक्त व्यसनीच लोक आहेत. काही जण असे आहेत की आठवड्यातनं एकदाच घेणारे आहेत, काही जण महिन्यातनं एकदा घेणारे आहेत, काही जण असे आहेत की जे फक्त स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी घेतात. हे म्हणजे व्यसनाचे काही प्रकार आहेत. त्यातला हा जो मी पहिला प्रकार सांगितला हे ऑकेजनल घेणारे आहेत. दुसरा एक प्रकार आहे ज्याला बिंज पॅटर्न म्हणलं जातं की 15 दिवस, महिनाभर लागोपाठ 24 तास दारू पिणार आणि एकदम अचानक ब्रेक लागल्यासारखे थांबतात आणि पुढे मग बराच काळ ते महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिन्यापर्यंत ते त्या व्यसनाकडे डुंकूनही बघत नाहीत. बरं. आणि पुन्हा कोणीतरी एक काहीतरी पिन मारल्यासारखी पुन्हा त्यांची व्यसन करायला सुरुवात होते. मग पुन्हा 1.5-2 महिने ते कोणाला विचारत नाहीत. काही जण असे आहेत की रोज ठराविक मर्यादेमध्ये पिणार की बाबा मी रोज 2च पेग पिईन. मग कुठल्या पार्टीमध्ये जरी गेले तरी त्याच्या 2 पेगच्या वर किंवा त्यांचं जे लिमिट ठरलेलं असतं त्याच्यावर एक थेंब पित नाहीत. कोणी कितीही आग्रह करू दे ते तेवढ्यावरच थांबतात. हा एक प्रकार आहे. आणि व्यसनमुक्ती केंद्रात म्हणजे आमच्याकडे येणारा जो कॅटेगरी आहे ही अशी आहे की ह्यांना थांबणं माहीतच नसतं की 24 तास ही सायकल चालू राहिली पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो तसं थोडक्यात उतरू न देणं. त्यामुळे कुठलाही माणूस जेव्हा सुरुवात करतो ते कोणालाच माहीत नसतं की पुढे जाऊन हा व्यसनी होईल किंवा तो 1-2दा घेतली म्हणजे तो व्यसनी झाला असं आपण म्हणू शकत नाही.
मग व्यसनासाठी लोक काय काय करू शकतात, कुठपर्यंत जाऊ शकतात? आपण ह्या तर गोष्टी ऐकलेल्या आहेत की पैशाची चोरी करणं. हम्म. आता माझ्याकडे एक केस आली होती की परिस्थिती बेताची होती. हा 24 तास व्यसन करायचा. पण त्याची बायको जी होती बिचारी, ती लोकांकडे घरकाम करून कसं बसं घर चालवायची. 2 लहान मुलं होती, त्यांचं पालनपोषण संगोपन करणं पण तिच्यावरच पडलं होतं. तर तिने एक दिवशी घरामध्ये थोडंफार किराणा माल भरला होता आणि ह्याला व्यसन करायला पैसे हवे होते आणि तिच्याकडे पैसे नव्हते आणि ती काही केल्या ह्याला पैसे द्यायला तयार नव्हती. शेवटी तिची कामाची वेळ झाली म्हणून ती एका ठिकाणी घरकामाला निघून गेली. ह्यांनी काय केलं, तिने जेवढं किराणा माल भरून ठेवला होता त्या सगळ्या पिशव्या उचलल्या. ते सगळं किराणा माल त्याने दुसऱ्या दुकानदाराला जाऊन विकलं. त्यातनं जे काही पैसे आले त्यातनं जाऊन त्यांनी व्यसन केलं. ह्या थरापर्यंत हे व्यसन माणसाला घेऊन जातं. अशा कॅटेगरीज आहेत की काही लोक पटकन ॲडिक्ट होतात आणि काही लोक नाही होत ॲडिक्ट. तर हे कशामुळे होतं? एक मानसिकतेचा भाग आहे. अच्छा. एक असं आहे की 4 मित्र असतात. त्या 4 मित्र एकदा ठरवतात की आपण आपला काय BComचा रिझल्ट लागलाय किंवा परीक्षेचा रिझल्ट लागलाय, आपण सगळेजण मजा करू. मग त्यातल्या एकाने कुणीतरी ऐकलेलं असतं की थोडीशी घेतली तर मजा येते, आपण छान एन्जॉय करू शकतो. मग तो म्हणतो की मी असं करतो, एक बाटली घेऊन येतो, आपण थोडी थोडी पिऊ, सगळेजण एन्जॉय करू. म्हणून मग तो एक दारूची बाटली घेऊन येतो, 4 जण प्यायला बसतात. त्या चौघातला पहिला जो असतो तो त्याची चव बघतो, त्याला काही ती चव फारशी आवडत नाही. तो तिथून पुढं परत कधीच दारूला हात लावत नाही, कारण त्याची चव आणि वास दोन्ही त्याला आवडलेलं नसतं. दुसरा जो असतो तो विचार करतो, अरे खरंच मजा आली की आपण नेहमीपेक्षा जास्ती हसत खेळत राहिलो, आपण 2 विनोद चांगले केले, आपण छान एन्जॉय केला, डान्स केला. हे कधीतरी एन्जॉय म्हणून करायला हरकत नाही, वाढदिवसाच्या दिवशी वगैरे. तिसरा जो असतो हा म्हणतो की ह्यानी मला आज खूप रिलॅक्स फील झालं. म्हणजे मी ज्या परीक्षेच्या टेन्शनमध्ये होतो किंवा माझा रिझल्ट थोडासा कमी पर्सेंटेज मिळाले, घरी पण मला खूप बोलणी खायला लागली, तर त्या टेन्शनमधनं मी ही थोडीशी घेतल्यानंतर मला थोडंसं रिलॅक्स वाटलं. चौथा जो असतो तो म्हणतो की अरे मला फारच छान एन्जॉय मिळाला, मी जे काही टेन्शनमध्ये होतो किंवा जे काही मला फिलिंग्स होती माझी ती खूप छान वाढली. हा प्रकार करून बघायला हरकत नाही, रोज थोडी थोडी घ्यायला हरकत नाही. असे हे 4 जण असतात. आता ह्यातला जो चौथा असतो हा काय करतो की त्याला तो एन्जॉय फारच आवडलेला असतो. मग एखाद दिवशी तो म्हणतो आज सुट्टी आहे, आज आपल्याला काहीच काम नाही आहे, मग आज आपण संध्याकाळी जो एन्जॉय करतो तो आज आपण सकाळी पण करून बघू, सकाळी एन्जॉय करता येतोय का बघू. म्हणून तो सकाळी थोडीशी प्यायचा प्रयत्न करतो, त्याला सकाळी पण छान एन्जॉय मिळतो. आणि त्याच्या डोक्यात काय बसतं की मी एवढीशी प्यायल्याने माझा एन्जॉय किंवा माझा कॉन्फिडन्स हे सगळं वाढतं. म्हणून मग तो काय करतो की दुपारी पण थोडीशी पिऊन बघतो. असं करत 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 त्याचं पिणं हळूहळू वाढायला लागतं आणि मग नंतर सर्वात शेवटी काय होतं की त्याचा तो एन्जॉय हा बंद होऊन जातो आणि त्याची डिपेंडन्सी यायला लागते, तो त्याच्यावर अवलंबून राहायला लागतो. आणि मग मी जे म्हणलं की सकाळी घ्यायची आवश्यकता लागते, हा प्रकार सुरू होतो की सकाळी जर घेतली नाही तर हातपाय थरथरतात, भीती वाटायला लागते, रात्री घेतली नाही तर रात्री झोप येत नाही, भीतीदायक स्वप्न पडतात. ही जी पायरी आहे ही व्यसनाधीनता. त्यामुळे प्रत्येकजण थोडी थोडी पिणारा व्यसनी होईलच असं नाही. काही काही जण सुरुवातीला पितात, एखाद्याला आवडते, एखाद्याला त्याची मर्यादा कळते, एखाद्याला तो एन्जॉय थोडक्यातच बरा वाटतो, पण एखाद्याला जेव्हा तो एन्जॉय हवासा वाटतो, तो वारंवार करावासा वाटतो आणि तो केला नाही म्हणजे त्यातला एन्जॉय संपून गेलेला असतो, मग ती डिपेंडन्सी जी येते म्हणलं मी त्याप्रमाणे, मग ते केल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. आता जे तुम्ही म्हणालात की एन्जॉय मिळतो लोकांना किंवा जो आनंद मिळतो, हलकं वाटतं, तर कुठलंही व्यसन किंवा कुठलाही पदार्थ घेतल्यानंतर नक्की काय होतं ज्याच्यामुळे त्यांना हे वाटायला लागतं? आता कसं होतं की कुठलंही व्यसन केलं तर माणसाच्या शरीरातले डोपामाइन लेवल वाढते आणि मग त्याला उत्साह वाटायला लागतो. आयुष्यात जो माणूस कधी नाचलेला नसतो, गाणं म्हणलेलं नसतं, तो हे सगळं करतो. तो आवाज सूर चांगला नसला तरी गाणं म्हणेल, नाचता येत नसलं तरी वेडं वाकडं का होईना नाचेल. पण जसजसं त्याचं व्यसनाचं प्रमाण किंवा तो सबस्टन्स घेण्याचं प्रमाण वाढत जातं, त्याची डिपेंडन्सी वाढत जाते, तसतसं ही डोपामाइन लेवल बाजूला पडते
आणि त्याचं जेव्हा शरीर त्यावर अवलंबून राहायला लागतं तेव्हा तो न नाचता सुद्धा डोलायला लागतो. मग त्याचा तो एन्जॉय वगैरे सगळं निघून गेलेलं असतं. त्याला होणारा त्रास थांबवण्याकरता तो सबस्टन्स वापरायला सुरुवात करतो. प्रत्येक व्यसनी माणूस जो आहे तो वाईटच असतो का? व्यसनी माणसाला किंवा त्या माणसाला लागलेलं जे व्यसन आहे ते वाईट असतं. कारण आता आमच्याकडं जेव्हा आम्ही बघतो उदाहरणं, घरातले जेव्हा एखाद्या मुलाला, भावाला, नवऱ्याला घेऊन येतात ॲडमिशन करता, तेव्हा ते सुरुवातीला हिस्ट्री घेतानाच सांगतात की हा माणूस प्यायला नाही ना तर हा एकदम देव माणूस आहे. अख्ख्या गावात तुम्ही किंवा आमच्या आजूबाजूला विचारा की ह्याच्यासारखा देव माणूस कोणी नाही. पण हा प्यायला की ह्याचं जनावर होतं. तो माणूस मुळामध्ये चांगलाच आहे, पण त्याला लागलेली जी ही सवय आहे ही वाईट आहे. आणि त्या सवयीमुळे त्याच्यामध्ये जे काही लपलेले दुर्गुण आहेत किंवा ज्या काही वाईट सवयी आहेत त्या जास्ती प्रमाणात बाहेर पडतात. मग त्याचा राग असेल, त्याचा खुंशी स्वभाव असेल किंवा जुनी कुठली तरी भांडणं असतील, ही तो व्यसन केल्यानंतर सगळी बाहेर काढतो. मग मुलाबाळांचा अभ्यास करतो, नीट लक्ष देत असेल आणि नुकताच जर रिझल्ट लागला असेल, कमी टक्के पडले असतील, तर मग तो प्यायलेला असेल तो त्याच्यावरनं खूप बडबड करेल. वेलप्रसंगी मुलावर हात उचलायलाही हात उचलायलाही कमी करणार नाही. त्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळी हिस्ट्रीमध्ये हेच ऐकायला मिळतं की हा पीत नाही तेव्हा देवासारखा आहे, पण प्यायला की ह्याचं जनावर होतं. त्यामुळे कुठलाही व्यसनी माणूस वाईटच असतो असं नाही. कोणकोणत्या प्रकारची व्यसन आहेत? आता व्यसनाचे साधारण प्रकार बघितले तर अल्कोहोल आहे, गांजा आहे, अफीम आहे, चरस आहे, आता सध्या बरंच ऐकायला मिळते ते मेफेड्रॉन आहे. काही कालावधीपूर्वी ब्राऊन शुगरचं प्रमाण खूप जोरात होतं, आता त्याची जागा मेफेड्रॉननी घेतलेली आहे. MD म्हणलं जातं त्याला. तसे आणखीन ग्लू आहे, फेविबॉन्ड आहे, पण त्याच्यावर आता सरकारने कारवाया केल्यामुळे त्याच्यामधलं जे कंटेंट होतं मेन की ज्यामुळं नशा यायची, ते त्यांनी आता त्याच्यावर बरेचशी बंधनं आणलेली आहेत. असे कुठले व्यसनाचे किंवा असे कुठले पदार्थाचे प्रकार आहेत जे कधीच करू नयेत? कुठलंच व्यसन कधी करू नये. कुठल्या प्रकारचं व्यसन करू नये किंवा कुठल्या प्रकारचं व्यसन चांगलं. म्हणजे थोडक्यात सांगू का, बरेच जण म्हणतात बियर वाईट नाही, बियर प्यायली तर चालते, बियर काही दारू नाही. हा फार मोठा गैरसमज लोकांमध्ये आहे. पण जेवढी इतर दारू म्हणजे हार्ड ड्रिंक ज्याला आपण म्हणतो ती जेवढी हानिकारक आहेत तेवढीच बियर सुद्धा आहे. त्यामुळे कुठलं व्यसन वाईट आणि कुठलं चांगलं असं नाहीये. काही असे लोक असतात जे कॅज्युअल ड्रिंकर्स असतात, ज्यांचं म्हणणं असतं की आम्हाला काही व्यसन नाहीये ह्याचं, त्यांना तुम्ही काय सांगाल? जोपर्यंत कॅज्युअल ड्रिंकर त्याच्या मर्यादेमध्ये किंवा त्यांनी स्वतःला जी घालून दिलेली मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये जोपर्यंत तो त्याचं सेवन करतोय तोपर्यंत तो व्यसनी आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण जेव्हा तो त्याची मर्यादा ओलांडतो, आणि मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे, जेव्हा त्याला ती वारंवार करायची इच्छा निर्माण होते तेव्हा आपण त्याला व्यसनी म्हणू शकतो. बरं, पण तरी सुद्धा लोकांना असंच असतं की हा दारू पितो म्हणजे हा काय व्यसनीच आहे, किंवा कुठलाही इन जनरल माणूस असेल जो दारू पित असेल एखाद दोन वेळेला, त्याला जनरल लोक व्यसनी म्हणूनच कन्सिडर करतात. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? लोकांचा दृष्टिकोन जो असतो, जे अजिबातच न पिणारे असतात किंवा ज्यांनी काही असे अनुभव घेतलेले असतात की बाबा रस्त्यात पडलेला माणूस बघितलाय, तो दारू प्यायलेला आहे, तर त्या लोकांचा ह्या लोकांकडे बघण्याचा पण दृष्टिकोन असा असू शकतो की भले हा घरात बसून पितोय, हा कुठं बाहेर येऊन दंगा करत नाहीये, पण तो कुठला तरी सबस्टन्स वापरतोय म्हणजे तो व्यसनीच आहे. हा लोकांचा दृष्टिकोन आहे. कारण लोकांना व्यसनाबद्दल अजून तेवढी जागृती फारशी निर्माण झालेली नव्हती काही काळापर्यंत, पण आता हा दृष्टिकोन पण लोकांचा बदलताना दिसतोय. एखाद्या व्यसनामुळे किंवा एखाद्या व्यसनी माणसामुळे त्याच्या कुटुंबावर काय काय परिणाम होतात? सगळ्यात जास्ती परिणाम कोणावर होतात? तो कुटुंबावर. म्हणजे ज्याला आपण एक हे म्हणतो की जो व्यसनी असतो त्या व्यसनी माणसाची बायको असेल, आई असेल, वडील असतील, मुलं बाळं असतील, भाऊ बहीण असतील, हा जेव्हा घरातनं बाहेर पडतो तेव्हा ह्यांच्या डोक्यातली विचारचक्र सुरू होतात. हा परत कधी येईल तेव्हा त्याला कुठं लागलं नसेल ना, कुठं पडला नसेल ना, कोणाशी भांडणं करणार नाही ना, किती पिऊन येईल, घरामध्ये कोणाला मारहाण करणार नाही ना. म्हणजे व्यसन करणारी व्यक्ती बाहेर गेलेली असते, पण त्याचे विचार
हे घरातल्यांच्या डोक्यामध्ये सतत चालू असतात. आणि घरच्यांवर परिणाम हाच होतो की मुलांमध्ये शिक्षणावर परिणाम होतो, घरातली आर्थिक परिस्थिती खालावते. कारण घरामध्ये येणारा पैसा तो जो कमवत असेल तर व्यसनामुळे त्याची नोकरी गेलेली असते. मग घरातले आई वडील रिटायर झालेले असतात, त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाढतात. एक केस होती अशीच की वडिलांनी सुरू करून दोन्ही मुलांच्या हातामध्ये व्यवसाय दिला होता. हळूहळू त्यांनी तो व्यवसाय इतका छान डेव्हलप केला की म्हणजे मोठ्या भावाला फक्त बाहेरनं ऑर्डर्स आणणं आणि बाकीच्या सगळ्या ह्यांनी पूर्ण करणं किंवा काही सुधारणा करायच्या असतील तर हे सगळं तो करत होता. आणि हे करत असताना त्याच्या आयुष्यामध्ये दारू आली आणि मग मी सांगितलं तसं तो हळूहळू हळूहळू त्याच्या आहारी गेला. आणि शेवटी परिस्थिती अशी आली की भावानी त्याला सांगितलं की तू काही करू नकोस, पण तू व्यवसायाच्या ठिकाणी येऊ नकोस, तू घरी बस, मी घरी बसून तुला पैसे देतो, तुझं संपूर्ण कुटुंब मी चालवतो, पण तू व्यवसायाच्या ठिकाणी येऊ नकोस. तरी ह्याला ते राहत नव्हतं. जुनं सगळं त्यांनीच ते उभं मोठं केलं होतं, त्यामुळे तो वारंवार जायचा. मग तिथं जाऊन भांडणं व्हायची, काही कामगार सोडून गेले. ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की भावानी त्याला व्यवसायातनं बेदखल केलं. म्हणजे एक चांगलं कुटुंब पूर्णपणे वेगळं झालं. काही लोक असं म्हणतात की कधीतरी पिण्याने काही होत नाही, किंवा काही असंही म्हणतात की शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं. तर लोकांच्या ह्या समजुतीबद्दल तुम्ही काय सांगाल? आता लोक बरेचदा हे दाखले देतात की इंटरनेटवर किंवा कुठेतरी एखाद्या डॉक्टरची क्लिप दाखवतात, बघा हे डॉक्टर सांगतायत की रोज घेतली तरी चालेल, मग मी रोज घ्यायला हरकत नाही. पण ते डॉक्टर जेव्हा सांगतात तेव्हा त्यांनी एक ठराविक प्रमाण दिलेलं असतं. आणि ते प्रमाण देताना सुद्धा की प्रत्येक देशामधलं हवामान कसं आहे, बरोबर, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, त्यानुसार त्यांनी ते प्रमाण ठरवून दिलेलं असतं. पण आपली ही हुशार माणसं काय करतात की डॉक्टरने सांगितले रोज घेतली तरी चालेल. अरे पण ती किती घेतली पाहिजे, कुठल्या वेळेला घेतली पाहिजे, हे आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण बरेचदा आपली तुलना बाहेरच्या देशातल्या लोकांशी करतो. की आपण सिनेमामधनं वगैरे बघतो की ते कुठेही कोणाला भेटायला गेले की पहिल्यांदी दारूचा ग्लास पुढे केला जातो. मग आपल्याकडं तसं का नाही, आपण का तसं करायचं नाही? ज्या गोष्टी आपल्याकडं आवश्यक नाही आहेत, की आपण एकमेकांकडे गेलो, मी तुझ्याकडे आलो किंवा तू माझ्याकडे आलास तर मी आल्याला तुला दारूचा ग्लास देणं, हे आपल्याकडं नाही आहे. मी तुला पाणी विचारणं किंवा चहा पिणार का विचारणं हे योग्य आहे. पण दुसरी आणखीन एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे की बरेचदा असं होतं की 4-5 मित्र बसलेले असतात, एखादा न पिणारा असेल तर एक जण म्हणतो त्याला की बाबा तू ठीक आहे बाबा, तू ही हार्ड ड्रिंक्स किंवा विस्की रम असं काही पिऊ नको, तू बिअर पी, बिअर काय दारू नाही आहे, बिअरने उलट तुझी तब्येत सुधारेल. हा एक गैरसमज आपल्याकडं खूप आहे की बिअरनी तब्येत सुधारते. म्हणून जर बिअरनी तब्येत सुधारते म्हणून जर तो माणूस 24 तास जर बिअरच प्यायला लागला तर शेवटी काय होणार आहे, त्याची डिपेंडन्सी येणारच आहे. तब्येत सुधारणं लांबच राहिलं, त्याचं जेवण खाणे बंद होणार आहे. डिप्रेशन असेल किंवा एकटेपणा असेल तर हे फक्त व्यसनामुळेच नाहीसं होतं का? कारण असं ऐकण्यात येतं बऱ्याचदा व्यसनी माणूस हेच कारण देतो की ह्याच्यामुळे मला व्यसन लागलंय. मग आपण आजपर्यंत असं कुठं उदाहरण जगात ऐकलंय का की एक आजार बरा करायला आपण त्या माणसाला दुसरा आजार देऊ? असं कुठंच नाहीये. डिप्रेशन आणि एकटेपणा ह्या बरेचदा गोष्टी आहेत ना पहिल्यापासून असतात. म्हणजे डिप्रेशनची सुरुवात बरेचदा आपल्याला नीट अभ्यास केला तर ती आधीपासून दिसत असते. एकटेपणा माणूस आपल्याला आधीपासून कळत असतो की हा एकटा एकटा राहतोय. पण बरेचदा असं बघायला मिळतं की व्यसनाधीनतेमुळे डिप्रेशन आणि एकटेपणा हे आजार जास्ती वाढलेले दिसतात. कारण जेव्हा माणूस व्यसनाधीनतेच्या पायरीवर पोचतो तेव्हा तो शक्यतो एकटाच राहायला लागतो. तो जेव्हा दारू प्यायला जातो किंवा व्यसन करायला जातो, पूर्वी जो ग्रुपमध्ये जात होता तो आता ग्रुपला मित्रांना टाळायला लागलेला असतो. तो एकटाच जातो, पटकन जाऊन पटकन घरात येतो. त्यामुळे तो एकटेपणा, त्याच्यानंतर डिप्रेशन का, तर मी एक भावना मनामध्ये असते की मी काहीच करू शकत नाही आहे. त्याला ह्या गोष्टीची जाणीव असते. म्हणून मी सुरुवातीला असं सांगितलं की प्रत्येक व्यसनी माणूस वाईट असतोच असं नाही किंवा वाईट नसतोच. त्यालाही कुठेतरी जाणीव असते की माझं कुठेतरी काहीतरी चुकतंय,
मी कामावर दांड्या मारतोय, माझी नोकरी जायची शक्यता आहे, माझा व्यवसाय बुडायला लागला आहे, माझ्या मुलांकडे माझं दुर्लक्ष होतंय, माझ्या पत्नीपासून मी दुरावत चाललोय, आई वडील मला टाळायला लागलेत, हे त्यालाही कुठेतरी जाणवत असतं. पण व्यसनाबद्दल निर्माण झालेली शारीरिक आणि मानसिक ओढ ही त्याला तिथून मागं येऊ देत नाही. डिप्रेशन, एकटेपणा हा व्यसनामुळं बंद होईल हा पण एक गैरसमज आहे. उलट तो असेल सुरुवातीपासून तर तो आणखीन वाढेल, आणि नसेल तर तो निर्माण व्हायची व्यसनामुळे जास्ती शक्यता असते. फक्त विल पॉवरमुळे एखाद्याचं व्यसन सुटणं शक्य आहे का? का त्याला कंपल्सरी डिॲडिक्शन सेंटरमध्येच यावं लागतं? प्रत्येक व्यसनी माणसाला असं वाटत असतं की माझं हे कुठेतरी थांबलं पाहिजे, पण ते थांबण्याकरता त्याला कुठलाही मार्ग मिळत नसतो. म्हणजे व्यसन थांबवलं किंवा एखाद वेळेस त्याला प्यायला मिळाली नाही वेळ झाल्यानंतर, तर त्याला होणारा जो शारीरिक आणि मानसिक त्रास असतो हा त्याच्याशिवाय कोणाला कळत नसतो. आणि परत थोडीशी घेतली की त्याला होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास, दोन्ही त्रास थांबतात. त्यामुळे तो ह्या सायकलमध्ये अडकलेला असतो. आता जेव्हा त्याची ही इच्छा आहे की मनातनं त्याला वाटत असतं की मला हे कुठेतरी थांबवायचंय पण मार्ग मिळत नाहीये, मग कोणीतरी त्याला मित्र सांगतो की अरे बाबा असं करू नको, बराच समजावून सांगायचा प्रयत्न करतो, आणि जवळचा मित्र असल्यामुळे तो ऐकतो पण त्याचं, आणि काही काळ त्याचं व्यसन थांबतं. पण हा काही काळ जो असतो ह्याच्यामध्ये त्याच्या आजूबाजूची परिस्थिती असते ती फारशी बदललेली नसते. कारण 8 दिवस तो थांबला म्हणजे तो पूर्ण यातनं बाहेर आला असा प्रकार नसतो. समाजाला किंवा लोकांना माहिती असतं हा 8 दिवस नाटकं करेल, 9व्या दिवशी परत पहिल्यासारखी त्याची सुरुवात होणार. त्यामुळे लोकांचा दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा पहिल्यासारखाच असतो, त्यामुळे परत तो ह्या गोष्टीकडे वळतो. आता ह्याच्यामध्ये विल पॉवर जे आपण म्हणतोय की विल पॉवर हे निश्चित आवश्यक आहे, पण त्याची विल पॉवर जागृत करणं आणि ती तेवढी मजबूत करणं हे काम व्यसनमुक्ती केंद्रामध्ये होतं. वेगवेगळे उपचार, वेगवेगळ्या थेरपीज, काउन्सिलिंग सेशन्स ह्याच्यामधनं हे काम केलं जातं की त्याची जी थोडीशी इच्छा आहे ती कशी वाढवता येईल आणि ती वाढवून ती बराच काळ कशी टिकवता येईल याच्यावर काम केलं जातं. व्यसन किती वाईट आहे ह्याची तुम्ही काय उदाहरणं देऊ शकता का? ते किती म्हणजे त्याला काही प्रमाण आहे असं काही नाहीये. कारण व्यसनी माणूस आपण कधी म्हणतो की जेव्हा त्याचं खूप काही नुकसान झालेलं असतं, शारीरिक, आर्थिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, यातलं कुठलं ना कुठलं तरी त्याचं नुकसान नक्की झालेलं असतं. असं आपल्याला उदाहरण कुठंच बघायला मिळत नाही की भरपूर व्यसनी आहे आणि त्यांनी प्रगती केलेली आहे, किंवा व्यसन करतोय आणि त्याची प्रगती झालेली आहे. त्यामुळे व्यसन किती वाईट आणि कसं वाईट हे अशी एक काही आपल्याला हे ठरव. व्यसन हे वाईटच आहे. तुमच्याकडे खूप धक्कादायक किंवा खूप कठीण असलेली आलेली केस कुठली आहे? थोड्याशा बाहेरच्या वस्तीत राहणारी एक फॅमिली होती. त्यातला जो नवरा होता त्याला दारूचं व्यसन होतं. हा एकटाच जो काय मोलमजुरी करायचा एका कंत्राटदाराकडे तो कामाला होता. ते रोजचे जे काय त्याला 500-700 रुपये मिळायचे त्यातले दिले तर 100-150 रुपये घरात द्यायचा. 2 लहान मुली होत्या त्याला, आहेत म्हणजे, ते द्यायचा आणि उरलेले पैसे तो त्याच्या दारूमध्ये घालवत होता. तर त्या एरियामध्ये काही ठिकाणी अवैध धंदे होते. त्याच्या बायकोला कोणीतरी त्यातल्या एका व्यवसायाची माहिती दिली की तू अशा प्रकारे जर लपून छपून केलंस तर तुझ्या घराला थोडा हातभार लागेल. म्हणून तिने त्या अवैध धंद्यांपैकी एक धंदा छोट्या प्रमाणावर करायला सुरुवात केली आणि त्यातनं तिला बऱ्यापैकी उत्पन्न मिळायला लागलं. म्हणजे तिचा घर खर्च भागायला लागला, छोट्या मुलींची हौसमौज भागायला लागली, आणि मध्यंतरीच्या काळामध्ये त्या पूर्ण वस्तीवरच पोलिसांची धाड पडली. आणि त्याच हिच्याकडं काही ते जे अवैध त्या गोष्टी विकत होती त्या तिच्याकडं सापडल्या आणि पोलिसांनी तिला पकडून नेलं. ह्याला जसं हे कळलं तसं हा जो पीत होता ह्याच्या पिण्याचं प्रमाण आणखीन वाढलं, आणि त्या नशेच्या भरात ह्यांनी बाहेर जाऊन मारामाऱ्या केल्या. आणि मारामाऱ्या केल्या आणि त्या मारामाऱ्या करत असताना त्यांनी कोणावर तरी प्राणघातक हल्ला केला, म्हणून पोलिसांनी त्यालाही पकडून नेलं. आता प्रश्न असा राहिला की घरातल्या त्या 2 छोट्या मुलींचं करायचं काय, कारण त्या अगदीच लहान होत्या आणि त्यांच्याकडे देखभाल करणारं बघणारं दुसरं कोणीच नाही. मग ह्याच्यामध्ये पोलिसांनी थोडं सहकार्य करून त्याचे कोण नातेवाईक आहेत इकडे तिकडे
त्यांचा तपास घेऊन मग शेवटी त्याची बहीण आणि तिच्या बहिणीचे मिस्टर ते त्यांच्या इथे येऊन राहिले. आता ते त्या दोघी छोट्या मुलींचा सांभाळ करतायत आणि हे दोघं नवरा बायको वेगवेगळ्या ठिकाणी तुरुंगात आहेत. ओके. स्त्रियांबद्दल आपण असं फार ऐकत नाही किंवा अशा केसेस कधी सापडत नाहीत आपल्याला. तर असं आहे का की पुरुषच व्यसनाच्या आहारी जास्त जातात आणि स्त्रिया तेवढ्या जात नाहीत? आपण पुरुषच व्यसनी असतात असं किंवा स्त्रिया कमी असतात असं का म्हणतो? कारण आपण रस्त्याने कुठेही चालताना बघितलं तर आपल्याला कोणीतरी माणूस पडलेला दिसतो तर आपण पटकन म्हणतो अय पिऊन पडलेला दिसतोय. पण अशी स्त्री आपल्याला कधी दिसत नाही. किंवा एखादी स्त्री पडलेली दिसली तरी सुद्धा लोकांचा दृष्टिकोन काय असतो की अरे कदाचित चक्कर आली असेल. हा दृष्टिकोनातला फरक आहे. दुसरी गोष्ट की महिलांमधलंही व्यसनाचं प्रमाण आता आजकाल वाढत चाललेलं आहे. म्हणजे बरेचदा आमच्याकडे एन्क्वायरी येतात. काही काही महिलांसाठी व्यसनमुक्ती केंद्रही सुरू झालेली आहेत. आमच्याकडे पण बरेचदा एन्क्वायरी येतात की सगळी एन्क्वायरी करतात आणि मग सगळी एन्क्वायरी झाल्यावर मग ते सांगतात की आमच्याकडे जी आहे ती महिला आहे तिच्यासाठी तुम्ही काही करू शकता का. त्यामुळे पूर्वी कसं होतं की महिला व्यसनाधीन आहेत हे लपवून ठेवलं जायचं. पण आता तिथं सुद्धा बऱ्याच प्रमाणात लोकांमध्ये जागृती आलेली आहे की व्यसनाधीनता ही महिलांमध्ये पण आहे. जो त्रास पुरुषाला होतो किंवा जे नुकसान पुरुषाचं होतं तेच महिलेचं पण होतं. तिलाही उपचारांची गरज आहे. ती पण ह्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे आता महिलांची उपचार केंद्र सुद्धा सुरू झालेली आहेत. क्लास डिफरन्सिएशनमुळे व्यसनामध्ये काही फरक पडतो का? नाही, काहीच फरक पडत नाही. कारण कुठल्याही क्लासमध्ये गेलो आपण तरी व्यसन करायच्या पद्धती किंवा ज्या गोष्टींचं व्यसन केलं जातं त्या गोष्टींचा दर्जा फार फार तर बदलतो. पण व्यसनाधीनता दोन्हीकडे सारखीच आहे. किंबहुना व्यसनाधीनता दोन्हीकडे आहे. त्याच्यामध्ये आपण असा फरक नाही करू शकत की एका क्लासमध्ये व्यसन खूप आहे आणि एका क्लासमध्ये व्यसन खूप कमी आहे. तसं काही नाही आहे. महिलांमध्ये बघितलं तर सर्रास आपण जाता येता बघू शकतो. मी बघायला मिळतं की पानपट्टीवरती मुलगी जाऊन उभी राहते. पानपट्टीवाल्याला माहिती असतं तिचा ब्रँड कुठला आहे. तो बाकीची गिऱ्हाईकं बाजूला ठेवून पटकन तिला तिचं ब्रँडचं पाकिट देऊन पहिलं तिला मोकळं करतो. काही काही ठिकाणी वाईनशॉपमध्ये सुद्धा आपल्याला स्त्रिया जाऊन बिंदास त्यांचा जो कुठला ब्रँड असेल तो घेताना दिसतात. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये लोकांना खूप चुकीची वागणूक दिली जाते असं ऐकण्यात येतं. तर हे कितपत खरं आहे? पूर्वी लोकांचे व्यसनमुक्ती केंद्राबद्दलचे खूप गैरसमज होते की व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे जेल. तिथं आतमध्ये नेतात, बांधून ठेवतात, जेवायला देत नाहीत. असा पूर्वी लोकांचा बराच गैरसमज होता व्यसनमुक्ती केंद्रांबद्दल. सध्या तो कमी होताना दिसतोय. हा जो तू प्रश्न विचारलास की पेशंटला त्रास दिला जातो किंवा मारहाण होते हे प्रकार घडत असावेत पण सरसकट असं नसतं. कारण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आलेला जो असतो तो काही स्वखुशीने आलेला नसतो. त्याला घरचे एक तर घेऊन आलेले असतात. तो राहायला तयार नसतो आणि राहायचं नाही म्हटल्यावर तो साहजिकच थोडीफार दंगामस्ती करणार. त्यानुसार त्याची दंगामस्ती जो करतो त्यानुसार त्याला आवश्यक ज्या उपाययोजना असतात की ज्या अंडर मेडिकल सुपरविजन खाली ज्या केल्या जातात त्या पद्धतीने त्या केल्या जातात. आतापर्यंत आपण बघितलं की व्यसन कुठलं असतं, कसं असतं वगैरे. पण कुठल्या स्टेज नंतर एखाद्या व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आणण्याची गरज पडते? आता कसं होतं की जेव्हा घरातल्यांना कळतं की आपल्या घरातली ही व्यक्ती ही गोष्ट किंवा दारू आपण म्हणू हे वारंवार करतंय, तो थांबायलाच तयार नाहीये. मग बरेचदा कळतं की तो रस्त्यात पडलाय, मग कुठनं तरी रस्त्यातनं उचलून आणावं लागतं किंवा घराच्या दारातच पडलेला असतो. जेव्हा घरच्यांना कळतं की हा आपल्या सांगण्यानी किंवा आपण करत असलेल्या उपायांनी, आपण समजावून सांगून किंवा आपण काही इतर मार्गाचा वापर करून सुद्धा तो ऐकत नाहीये किंवा त्याचं व्यसन थांबत नाहीये, त्याचं दारू पिणं थांबत नाहीये, त्या स्टेजला व्यसनमुक्ती केंद्राकडं लोक येतात. कारण क्वचित कधीतरी पिणारा, महिन्यातनं एकदा पिणारा, रोज 2च पेक पिणारा ही माणसं व्यसनमुक्ती केंद्रात कधी येत नाहीत किंवा त्यांना आणायची गरजही लागत नाही. या केंद्रांमधलं नेमकं रुटीन काय असतं एखाद्या पेशंटचं? आता पहिली गोष्ट म्हणजे
हा जो व्यसनी माणूस असतो ह्याला कुठलंही रुटीन राहिलेलं नसतं. आपण ज्याला म्हणतो एक वेळापत्रक किंवा टाइम टेबल, हे असं काही राहिलेलं नसतं. त्याचे डोळे उघडतील तेव्हा सूर्योदय ही त्याची अवस्था असते. आणि डोळे उघडले की पहिलं काम काय, तर मला जो आत्ता त्रास होतोय त्याच्यावर उपाय म्हणजे मी व्यसन करणं. तो जाऊन परत व्यसन करतो, परत घरात येऊन झोपतो. हे रुटीन मोडण्याकरता व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एक वेळापत्रक तयार केलेलं असतं की ज्याच्यामध्ये सकाळी लवकर उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एक त्यांना टाइम टेबल तयार करून दिलेलं असतं. सुरुवातीला एक 5-6 दिवस त्या टाइम टेबलमध्ये रुळायला त्यांना वेळ लागतो, पण नंतर 5-6 दिवसानंतर त्यांना त्या टाइम टेबलप्रमाणे वागावं लागतं. आता हे टाइम टेबल कसं असतं, तर सकाळी लवकर उठणं, योगा, मेडिटेशन, त्याच्यानंतर त्याची जी खाण्याची सवय गेलेली असते तर सकाळी कंपल्सरी नाश्ता असतो, त्याच्यानंतर ग्रुप थेरपीज असतात, दुपारचं पोटभर चांगलं पौष्टिक जेवण असतं, संध्याकाळी परत काही फिजिकल एक्झरसाईज असतात, त्याच्यानंतर रात्री वेळेवर जेवण असतं. व्यसन बंद झाल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची कुठली सुधारणा होत असते तर त्याला भूक लागायला लागते. त्यामुळे त्याला वेळच्या वेळेला जेवण मिळणं, वेळच्या वेळेला नाश्ता मिळणं आणि त्याचबरोबरीने शारीरिक आणि मानसिक रिकव्हरीसाठी औषधं ही मिळणं गरजेचं असतं वेळच्या वेळेला. त्यामुळे आलेल्या प्रत्येक मित्राला आमच्याकडं एका त्या टाइम टेबलप्रमाणे आपण वागायला शिकवतो आणि हळूहळू ते एकदा ते सेट व्हायला लागले त्या रुटीनमध्ये की मग त्या टाइम टेबलप्रमाणे ते वागायला लागतात. ह्या व्यसनी माणसाचा व्यसनमुक्ती केंद्रातला पहिला दिवस कसा असतो? व्यसनमुक्ती केंद्रातला पहिला दिवस बघितला ना तर त्याला मुळात कळत नसतं की आपण कुठं आलोय. एक तर त्याला घरच्यांनी काहीतरी खोटं सांगून आणलेलं असतं, त्यामुळे त्याचे पहिले 1-2 दिवस असेच असतात की त्याला नक्की आपण कुठं आलोय हे कळत नसतं. आणि मग जेव्हा 2 दिवसानंतर हळूहळू त्याची नशा उतरते तेव्हा मग त्याला परिस्थितीची जाणीव व्हायला लागते की अरे आपण एकटेच नाही आहे, आपल्याबरोबर आणखीन 30-40 जण आहेत, मग हे सगळे इथं कसे काय. आणि मग उपचार त्या केंद्रामध्ये राहणारे जे काही सिनियर मेंबर असतात म्हणजे ज्यांचा उपचाराचा कालावधी पूर्ण होत झालेला असतो ते त्याला समजावून सांगतात की अरे आम्ही आलो तेव्हा तुझ्यासारखेच होतो, पण आम्ही आता इथं 3 महिने राहिलोय, आता पुढच्या आठवड्यात मी घरी जाणार आहे, इथं मला उपचार करण्याकरता आणलं होतं, मी इथले उपचार घेतले, मला फरक पडला, मला चांगलं वाटतंय. आणि असं करत करत तो हळूहळू सेट होत जातो. आणि शेवटचा दिवस जो असतो तो अनेक भावना त्याच्या मनामध्ये असतात. काही जण असतात की ज्यांना खरोखर त्या उपचारांचा फायदा दिसलेला असतो, खूप काही जाणीवा झालेल्या असतात, आपल्या चुकांची, व्यसन काळात आपल्या हातनं झालेल्या चुकांची जाणीव झालेली असते, खरोखर चांगलं राहण्याचा निश्चय केलेला असतो. एखादा व्यसनी माणूस जेव्हा तुमच्याकडे येतो तर त्याचं व्यसन एका दिवसात असं खटकन बंद नाही करता येणार, तर मग त्याची काय प्रोसेस असू शकते किंवा तेव्हा त्याचं काय होतं? व्यसन हा प्रकार असा आहे, हा एका फटक्यात बंद केला तरच तो बंद होऊ शकतो. आणि व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जेव्हा एखादा ॲडमिट होतो तो ज्या दिवशी ॲडमिट होतो त्या दिवसापासूनच त्याचं व्यसन पूर्णपणे थांबवलं जातं, त्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन दिलं जात नाही. आता हे व्यसन बंद झालं की त्याला त्रास हा 100% ठरलेला आहे. मग काही जणांच्या प्रकृतीनुसार हा त्रास असतो की ज्याला विड्रॉल सिम्पटम्स म्हणतात, की हातापायाची थरथर होणं, भूक न लागणं, उलट्या होणं, लूज मोशन्स होणं, हे जे त्रास आहेत हे जे आमचे फिजिशियन्स असतात, कारण ॲडमिट झाल्यावर पहिलं काय तर ब्लड टेस्ट करून त्याचे रिपोर्ट फिजिशियनकडनं चेक करून त्याप्रमाणे त्याला औषधं सुरू करणं, त्यामुळे हे विड्रॉल सिम्पटम्स हळूहळू बंद होऊन जातात. काही जणांना ज्यांची तब्येत खूपच वीक असते, म्हणजे ज्यांनी व्यसन काळामध्ये अन्न नावाचा हा प्रकारच घेतलेला नसतो की 24 तास फक्त व्यसन, तर त्यांना काही वेळेला हॅल्युसिनेशन म्हणजे भास होणं हा त्रास सुरू होतो. मग अशा वेळेला आपण घरच्यांना बोलवून त्याला बाहेर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगतो, कारण कुठल्याही व्यसनमुक्ती केंद्रामध्ये हॉस्पिटलसारख्या सुविधा नसतात, त्यासाठी त्याला बाहेर उपचार देणंच गरजेचं असतं. काही बाबा बुवा असतात जे म्हणतात की आम्ही दारू सोडवतो, ते खरंच तसं करू शकतात का? काही ठिकाणी माणूस भीतीने व्यसन बंद करतो की बाबा एखाद्या बाबा बुवाकडे गेला तर तो काहीतरी
पुड्या देतो आणि सांगतो की रोज ही एक पुडी घ्यायची आणि व्यसन करायचं नाही, तू जर ह्याच्या या पुडीवर व्यसन केलंस तर तुला काहीतरी भयानक होईल. त्या भीतीने बरेचदा हा माणूस व्यसन बंद करतो आणि मग नंतर तो म्हणतो थोडीशी तरी करून बघू, काय होतंय बघू, म्हणून तो थोडीशी घेऊन बघतो आणि त्याला काहीच होत नाही. मग तो म्हणतो म्हणजे हा बाबा गंडवतो आपल्याला, नुसतेच पैसे घेतले घरच्यांकडनं, आणि मग परत त्याचं व्यसन सुरू होतं. काही ठिकाणी आपण बरेचदा वाचतो की न सांगता दारू सोडवा. एक औषध आहे की ज्याला सायकॅट्रिस्ट शिवाय कोणीही प्रिस्क्राईब करू शकत नाही, कारण त्याच्यावर जर दारू प्यायली, व्यसन केलं तर त्याचे जे साईड इफेक्ट आहेत ते खूप भयानक असतात. पण काही वेळा त्या औषधाचं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये विक्री केली जाते. ते तुम्ही चहामध्ये द्या, भाजीमध्ये द्या, तुमच्या रोजच्या जेवणातल्या कुठल्याही पदार्थात घालून ते द्या, त्याची काही चव बिव नसते. आणि तो घरात चहा पिऊन निघाला आणि बाहेर जाऊन त्यांनी दारू प्यायली, त्याची त्याला रिॲक्शन येते. पण हे अशा प्रकारची औषधं घेणं कोणालाही न विचारता, डॉक्टरांचा सल्ला न घेता, हे खूप धोकादायक असतं. आता बरेच ठिकाणी बरेचदा म्हणजे आम्ही असं पण बघितलेलं आहे, घरातली लोक आळंदीला घेऊन जातात आणि तिथं एक तुळशीची माळ विकत घेतात. तो तिथला पुजारी, गुरु, भगत आपण जे काय म्हणतो ते, तो तिथं माऊलींच्या समाधीवर त्याला डोकं ठेवायला सांगतो आणि डोकं ठेवून झालं की त्याच्या गळ्यात ती माळ घालतो आणि त्याला सांगतो, बघ तू माऊलींच्या वाया पडलायस, आजपासून तुझी दारू बंद. आणि खरोखरच त्याचं व्यसन बंद होतं. मी अशी उदाहरणं बघितलेली आहेत. म्हणजे कुठंतरी तुमची श्रद्धा असेल, तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव झाली तर तुमची विल पॉवर निश्चित तुम्हाला मदत करते. रिहॅबमध्ये आलेल्या पेशंट्सचं व्यसन 100% सुटतं का? चांगला प्रश्न आहे हा. कारण आमच्याकडं जेव्हा ॲडमिशनला घरचे येतात तेव्हा पहिला प्रश्न त्यांचा हा असतो की तुम्ही म्हणताय तसं तुमचा जो कालावधी आहे आम्ही ठेवू, पण आम्हाला 100% गॅरंटी देणार का की आमच्या माणसाची दारू सुटेल? तर जगामधलं कुठलंही व्यसनमुक्ती केंद्र तुम्हाला अशी गॅरंटी देत नाही की 100% व्यसन सुटेल. कारण मुळामध्ये कुठलंही व्यसन कधीही सुटत नाही, ते बंद होतं, ते थांबतं. आणि जोपर्यंत जे उपचार व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दिले जातात, जी काउन्सिलिंग सेशन्स असतात, ज्या ग्रुप थेरपीज असतात, जी काही गरज असेल तर मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेऊन औषधं सुरू केलेली असतात, जोपर्यंत सायकॅट्रिस्ट सांगत नाही तोपर्यंत ती औषधं घ्यावी लागतात. आणि जोपर्यंत आपण दिलेले जे उपचार आहेत, म्हणजे काउन्सिलिंग आहे, ग्रुप थेरपीज आहेत, हे तो जोपर्यंत फॉलो करेल किंवा जोपर्यंत त्याला एक प्रोग्राम सांगितला जातो की व्यसनमुक्ती केंद्रातनं बाहेर गेल्यावर सुद्धा तू फॉलोअपमध्ये राहायचंस. कारण फॉलोअपमध्ये राहायचं म्हणजे काय, तर तू सेंटरला येऊन व्हिजिट कर, काउन्सिलरशी संपर्कात राहा, कारण फॉलोअप हा सुद्धा ट्रीटमेंटचाच भाग आहे. जोपर्यंत तो ह्या गोष्टी करतोय तोपर्यंत तो ह्या व्यसनापासून नक्की लांब राहील. पण याचा अर्थ असा नाही की तो एकदा व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडला तर तो कायमस्वरूपी मोकळा, म्हणजे व्यसनातनं बाहेर पडला. आमच्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांच्या 2-2, 3-3 वेळा ॲडमिशन करायला लागले आहेत. आपल्या व्यसनमुक्ती केंद्रात एक जण दाखल केलं, त्याला त्याच्या पत्नीने त्याला ॲडमिट केलं होतं आणि राहिला 3 महिने एकदम छान राहिला. मग नंतर त्याची पत्नी आणि पत्नीचा भाऊ असे दोघं जण त्याला रिक्षा करून घ्यायला आले होते. एक चौकभर सुद्धा अंतर गेले नसतील, त्याच्या बायकोचा फोन आला की ताबडतोब तुमच्या केंद्रातनं कोणाला तरी पाठवा. चौकातच रिक्षा अडवली, त्याला चौकातच दारूचं दुकान दिसलं आणि तो त्या दारूच्या दुकानात घुसलाय. आणि अक्षरशः आमच्या सेंटरमधनं दोघं जण गेले, त्याला त्या दुकानातनं तो बाहेर आला, त्याला परत घेतलं, परत आणून केंद्रामध्ये दाखल करून घेतलं. म्हणजे अशी सुद्धा उदाहरणं आहेत. आणि काही काही अशी उदाहरणं आहेत की पहिल्याच एका ॲडमिशनमध्ये चांगले राहिलेत आज आणि चांगली प्रगती करतायत. आपल्याकडे गृहस्थ होते, म्हणजे साधारण त्यांचं वय आहेत अजून, ते एक 60च्या आसपास त्यांचं वय आहे. आणि त्यांना त्यांच्या मिसेसने ॲडमिट केलं होतं दारूचं व्यसन आहे म्हणून. तर त्यांना योगाबद्दलचं खूप चांगलं ज्ञान होतं. तिथं आल्यानंतर त्यांनी जो आमच्याकडे योगा घेणारी व्यक्ती होती
त्या व्यक्तीला त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये आपल्याला काही बदल करता आले आम्हाला सगळ्यांना फायदेशीर ठरेल. मग त्यांनी त्या योगासनाची जी काही आसनं केली त्यातली काही 1-2 कमी केली, 1-2 वाढवली किंवा योग्य प्रकारे कशी करायची हे त्यांनी सांगितलं आणि त्याचा फायदा खरंच आम्हाला दिसायला लागला. मग त्याच्या पत्नीशी आणि त्याच्या मुलेशी आणि सुनेशी पण मी बोललो की तुम्ही राहायला जवळ आहात, त्यांना 2 व्हीलर येते, एक तर फॉलोअपमध्येही राहतील आणि त्यांच्या ज्ञानाचा आम्हाला फायदा पण होईल. आणि जवळजवळ 1.5 वर्ष झाली तो माणूस रोज सकाळी 5:15 आपल्या संस्थेमध्ये येऊन योगा घेतो. तुम्ही जे व्यसन करतात किंवा जे सबस्टन्स अब्यूज करतात त्यांना काय संदेश द्याल? सबस्टन्स अब्यूज करणाऱ्या लोकांचा गैरसमज असा असतो की मी जे काही करतोय ते तेवढं नाहीये, मी व्यसनी नाहीये, हे डिनायल खूप असतं. तर आपल्याला ह्या धोक्याची सीमारेषा ओळखता आली पाहिजे. वेळेवरच सावध होऊन आपल्या हाताबाहेर काही गोष्टी चाललेल्या आहेत याची जाणीव आपल्याला होत असते. ती जाणीव ओळखून वेळेवरच मदत घेऊन व्यसनमुक्ती केंद्राची, आपल्या कुटुंबाची मदत घेऊन लवकरात लवकर यातनं बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. खूप उशीर झाला तर कदाचित आपली परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते आणि व्यसनाधीनतेचा शेवट हा अतिशय दुःखद, म्हणजे एक तर मृत्यू किंवा काहीतरी गंभीर आजार यावरच होत असतो. आणि ह्याच बरोबर त्या पेशंटच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? मुळामध्ये व्यसनाकडं बघण्याचा आपण दृष्टिकोन थोडा बदलला पाहिजे. कारण आपल्या बहुसंख्य लोकांच्या डोक्यामध्ये काय असतं की हा व्यसनी माणूस आहे म्हणजे हा वाया गेलेला आहे, हा कामातनं गेलेला आहे. तर त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन आपण थोडा बदलला पाहिजे की तो माणूस वाईट नाही आहे, त्याला लागलेलं व्यसन, त्याला लागलेली सवय वाईट आहे. आपल्याला ती सवय कशी बाजूला काढता येईल याकरता त्याला मदत कशी करता येईल याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याकरता आपण व्यसनमुक्ती केंद्राची निश्चितपणे मदत घेऊ शकता, त्याचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. दृष्टिकोन बदला, व्यसनी माणसातला माणूस ओळखा. थँक्यू सर, तुम्ही आमच्या शोवर आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूपच चांगली आणि महत्त्वाची माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि वैचारिक किडाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.